गोंदिया शहरातील विविध महिला संघटनांनी एकत्र येत शिवलाईन भागातील प्रसिद्ध हनुमान मंदिरासमोर सामूहिकरित्या गुढी उभारत मराठी नववर्ष साजरं केलं। गेल्या 5 वर्षापासून गोंदिया शहरातील आधार महिला शक्ती संघटना, संस्कार भारती, लायन्स क्लब, सामूहिक तुळशी विवाह समिती यांच्या वतीने प्रसिद्ध हनुमान मंदिरासमोर एकत्र येत महिला सामूहिकरित्या गुढी उभारत पूजा करतात। सोबतच शालेय विद्यार्थी आपल्यात असलेल्या कलागुणांना या निमित्ताने सादर करीत भक्तिमय नृत्य सादर करतात। तर महिलांनी आयोजित केलेल्या सामूहिक गुढीपाडवा उत्सवात शिवलाईन भागातील पुरुष मंडळी देखील सहकार्य करतात। तर आजपासून संपूर्ण राज्यात मराठी नववर्षाची सुरुवात झाली असून प्रत्येक मराठी बांधव आपल्या घरावर गुढी उभारून गुढीपाडवा उत्सव साजरा करतात। मी पोमेंद्र कुमार कटरे, लायन्स क्लब गोंदिया जिल्हा अध्यक्ष। काय सांगाल या ठिकाणी सामूहिक गुढीचं पूजन करण्यात आलेलं आहे सिव्हिल लाईन भागात? हो, प्रतिवर्षानुसार यावर्षी सुद्धा या सिव्हिल लाईनला हनुमान मंदिर समोर आधार आणि लायन्स क्लब गोंदिया आणि आमचे दीपक भाऊ आणि भावनाताई सगळे मिळून प्रत्येक वर्षी या ठिकाणी गुढीचं आयोजन करतात आणि जे सनातन धर्म आहे, जी परंपरा आहे, ती परंपरा या ठिकाणी निभावतात। आजचा दिवस म्हणजे हिंदू नववर्षाची सुरुवात आहे। या निमित्ताने मी माझ्या क्लबकडून सर्वांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा देतो। मराठी नववर्षाच्या, हिंदू नववर्षाच्या सर्वांना शुभेच्छा देतो। सांगाल सिव्हिल लाईन भागात सामूहिक गुढी उभारण्यात आली आहे? आम्ही संस्कार भारती अध्यक्षच्या वतीनं मी गोंदियाला प्रतिवर्षी गुढीपाडवा सण साजरा करतो। आम्हाला सर्व शाळेंचं आणि पूर्ण जनप्रतिनिधींचं साथ असते। दीपक भाऊ कदम, भावनाताई कदम, तसेच एकूट पब्लिकचे संस्थापक भास्कर सर यांच्यासुद्धा मुलांशी सोबत संस्कार भारतीला खूप साथ देत असतात। नवीन वर्षाची शुभेच्छा देऊन मी आपले शब्द वर्षापासून सिव्हिल लाईन भागामध्ये आपण सामूहिक गुढीपूजन या ठिकाणी करतात, काय सांगाल? मागच्या 5 वर्षापासून हा गुढीपाडवा साजरा होत आहे आणि मराठी नववर्ष या माध्यमातून हा गुढीपाडवा आपण सर्व साजरा करत आहोत। आणि या गुढीपाडव्याचं वैशिष्ट्य महत्त्व असं आहे की सकाळपासून इथे 6 वाजतापासून जी तयारी सुरू होते महिलांच्या माध्यमातून, तर इथे 12 वाजेपर्यंत महिला उपस्थित राहतात, नृत्य करतात, बालकांचे नृत्य होते आणि मराठी सणाच्या माध्यमातून इथे एक मोठी शोभायात्रासुद्धा जाते। किती संघटनांचा समावेश आहे या ठिकाणी? याच्यात आधार महिला शक्ती संघटन, संस्कार भारती, तुळशी विवाह, लायन्स क्लब या सर्व संघटना सोबत आहेत। आणि सिव्हिल लाईन परिसरात असे सण नेहमी वर्षभरात तुळशीचे लग्न, दिवाळीच्या रांगोळ्या आणि नवीन वर्षाचा गुढीपाडवा असे निरंतर साजरे केले जातात। त्या माध्यमातून मुलांवर, महिलांवर आणि छोट्या बालकांवर मराठी सणाचे संस्कारसुद्धा पडतात। धन्यवाद। दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत रहा N24 मराठी न्यूज।